येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील, हवामान खात्याचा अंदाज. अवकाळी पावसानं हिंगोली जिल्ह्यामधील पिकांचं नुकसान झालेलं आहे. हळद, कांदा, भुईमुगासह आंब्याच्या बागेला देखील या सगळ्याचा फटका बसलाय. शेतामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेली हळद ही पावसामध्ये भिजली आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये मध्यरात्रीच्या नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. जिल्ह्यामधील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यामध्ये पाऊस पडलाय. आज सकाळी देखील लोणार भागामध्ये पाऊस आहे. अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाचं थैमान. सलग चौथ्या दिवशी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. दोडामार्ग तालुक्यामधील तिलारी खोऱ्यामध्ये असलेल्या शेतीच्या पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय. पावसामुळे केळीची बाग ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हिंगोली शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. हळद, कांदा, आंबा आणि भाजीपाल्याच्या पिकांचं नुकसान झालंय. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. कापून झालेलं मक्याचं पीक अवकाळी पावसामुळे भिजलं आणि खराब होण्याची भीती आहे. महामार्गावर मका वाळवण्यासाठी ठेवला. सरकारने लवकरच मका खरेदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. महाड तालुक्यामधील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त 75 शेतकऱ्यांना मंत्री भरत गोगावले यांच्या मार्फत वैयक्तिक मदतीचं वाटप. 4 दुकानदारांना नवीन दुकानं बांधून देण्याचं गोगावलेंचं आश्वासन. सातारा जिल्ह्यामधल्या कराड, पाटण या तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा. उन्हाळ्यामध्ये ओझरडे धबधबा प्रवाहित झालाय. चक्क उन्हाळ्यामध्ये हा धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोलापूरमधल्या शेतकऱ्यांनी 73 पोती कांदा विकला, मात्र त्यांच्या हाती केवळ 400 रुपये पडले. कांद्याला फक्त 50 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय. कांद्यासाठी लागलेला उत्पादनाचा खर्च देखील निघत नाहीये. शेतकरी अंकुश गुंजाळ आर्थिक संकटात. उष्णतेच्या लाटेनं जळगावमधील केळी बागांवरती मोठं संकट आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे नुकसान भरपाई द्या, तसंच सरकारनं तातडीनं पंचनामे करण्याची देखील मागणी आहे. उष्णतेची लाट असल्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान, पाण्याअभावी प्राण्यांचा देखील मृत्यू होतोय. सरकारनं अशा ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणून 10 लाख रुपयांची मदत करावी. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची मागणी. सरकारने या ठिकाणी जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या पाहिजे, चाऱ्याच्या छावण्या सुरू केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरू झालेल्या नाही आणि ह्या सर्वदूर सुरू करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर महाराष्ट्रातील शेतकरी आहे महाराष्ट्र सोडून बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. तळकोकणामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. सिंधुदुर्गामधल्या सावंतवाडीमधील तांबोळी गावामध्ये ओंकार हत्ती सध्या पोहोचलाय. हत्तीचा भातशेती, नारळ, सुपारी बागांमध्ये वावर वाढतोय. शेतकऱ्यांची चिंता देखील यामुळे वाढली आहे. शेतीचं नुकसान टाळण्यासाठी वन विभाग सतर्क. पनवेल शहरामध्ये पाण्याच्या टंचाईमुळे लोकांचे हाल होत आहेत. 3 ते 4 दिवसांनी पाणी येत असल्यामुळे पाणी साठवून ठेवण्यासाठी घरासमोर ड्रमच्या रांगा. एका घराच्या बाहेर 10 ते 12 मोठे पाण्याचे ड्रम ठेवल्याचं चित्र आहे. टँकरवरती अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झालाय. शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष या गोष्टींवरती चित्रपट आधारित असणार आहे. 29 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कर भरण्यामध्ये देखील नंबर 1 आहे. बिहार आणि झारखंड क्षेत्रामधून यंदा 20,000 कोटींचा कर संकलित. यामधून धोनीने 40 कोटींपेक्षा अधिकचा कर भरला आहे. नाशिकच्या TCS कंपनीमधल्या धर्मांतराच्या प्रकरणामधील आरोपी निदा खानची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. महिलांना बुरखा घालण्यासाठी प्रवृत्त करणं, नमाज आणि कलमा पठणाचं प्रशिक्षण कसं दिलं या सगळ्याची SIT चौकशी करणार आहे.
निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हा सह आरोपी आहे। याच पार्श्वभूमीवरती असदुद्दीन ओवेसी आज संभाजीनगरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी, आरोपी मतीन पटेल यानं बॅनर लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानला लपवण्यासाठी मतीन पटेल यानं मदत केली। निदा खान फरार आरोपी आहे, ती संभाजीनगरमध्ये लपलेली होती, मग पोलीस काय करत होते हे पोलिसांचं अपयश आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची टीका। सगळ्यात पहिले गृहमंत्र्याचं अपयश लपवण्यात पोलीस काय करत होते? जर एमआयएमचा हात होता तर पोलीस काय करत होते देवेंद्र फडणवीसांचा? त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे पोलीस अकार्यक्षम आहे ते सांगा ना। शिर्डीमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी ललित पोफळेनं अशोक खरातला पैसे दिले। शिर्डी पोलिसांच्या तपासामधून ही माहिती उघड झाली आहे। ज्या बँकेच्या खात्यामध्ये व्यवहार झाला त्या खात्यामध्ये पोकळे बंधूंनी पैसे दिल्याचं समोर आलंय। पोकळे यांनी पैसे कुठून आणले याचा देखील तपास होऊ शकतो। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर। 50हून अधिक पानांचा हा अहवाल आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी 25 पेक्षा जास्त शिफारसी, मुख्यमंत्र्यांचं कठोर कारवाईचं आश्वासन। मुंबईमधल्या गोरेगाव नेस्को ड्रग्सच्या प्रकरणामधील 3 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। कोर्टानं ड्रग सप्लायर्स रौनक खंडेलवाल, प्रतीक पांडे आणि एक्झिबिशन सेंटरच्या सनी जैन याचा जामीन अर्ज फेटाळलाय। हे तिन्ही आरोपी ड्रग्स पुरवठा करणारे आणि नेस्को इथले कर्मचारी आहेत। सांगलीमधल्या जत तालुक्यामध्ये दुहेरी हत्या प्रकरणामधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचं अपहरण करून निर्घृण हत्या झाली आहे। पोलिसांनी मुख्य 3 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली। शिवसेनेचे युवा सेना कवठे महांकाळ शहर प्रमुख हर्षद पैलवान यांचा देखील अटकेमधल्या आरोपींमध्ये समावेश आहे। 2 आरोपी सध्या फरार आहेत। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या सिरसदेवी गावामध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। जुन्या वादामधून हा हल्ला झाल्याची माहिती आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। बुलढाण्यामध्ये पोलिसांची कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवरती कारवाई। 25 पेक्षा जास्त बुलेट पोलिसांनी जप्त केल्या। नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दंडाची कारवाई। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी महिलांच्या गळ्यामधील सोन्याचं मणिमंगळसूत्र हिसकावून नेलं आणि या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू। भंडारा जिल्ह्यामधून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना। लाखणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 50 वर्षाच्या नराधमाचा 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। पीडित मुलगी ही 4 महिन्यांची गर्भवती आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। लाखणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। कोल्हापूरच्या कागल चेकपोस्ट गोकुळ विरोधामध्ये याचिका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांना मारहाण झाली आहे। महामार्गावरच्या वाहतुकीवरून वाद, दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रार झाल्यामुळे कागल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामधील माष्टी गावामध्ये 15 जणांना मारहाण झाली आहे। या मारहाणीच्या प्रकरणी 16 जणांवरती गुन्हा दाखल झाला। जुन्या वादामधून ही मारहाण झाल्याचं समोर आलंय। पाहुणा आलेल्या निशांत मेश्रामकडून शेजारी राहणाऱ्या विवाहितेची छेड काढण्याचा प्रयत्न। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधला हा प्रकार आहे। आरोपीला पोलिसांनी अटक केली। बीडच्या परळी शहरामध्ये ऐनवेळी लग्न मोडल्यामुळे खळबळ। सोनी मोह गावामधील भरत तोंडे यांच्यासह 11 जणांवरती गुन्हा दाखल। लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध, बदनामी आणि जीवे मारण्याची धमकी तसंच 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा देखील आरोपी भरत तोंडेंवरती आरोप आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधील सांगवी गावामध्ये धुमाकूळ घालणारा चोरटा अखेर जेरबंद। आरोपी नितीन जाधवकडून 148 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। अक्कलकुवा शहरामध्ये भीषण अग्नितांडव। वरखेडी नदी परिसरामध्ये ठेवलेल्या पाईप साठ्याला आग लागली। अग्निशमन दलाची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे आग विझवण्यामध्ये अडचणी। मुंबईतल्या दिंडोशी इथल्या रहेजा हाऊसिंग सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर। एकाच महिन्यामध्ये 3ऱ्यांदा बिबट्या दिसलाय। प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। स्थानिक आमदार सुनील प्रभू यांचं वनमंत्री गणेश नाईकांना पत्र, मात्र वन विभागाकडून कार्यवाही केली नसल्याचं समोर आलंय।
पुण्यामधून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाली. पुण्यामधून दैनंदिन विमानाच्या प्रवाशांची संख्या ही 18,000च्या घरात आहे. आधी दररोज 15,000 प्रवासी हे पुणे विमानतळावरून प्रवास करायचे. धाराशिव जिल्ह्यामधील परंडा शहर कचरा प्रश्नावरून बंद. स्थानिक पत्रकाराच्या प्रश्नावरती शिवीगाळ केल्याचा नगर परिषद अधीक्षकांवरती आरोप आहे. अधीक्षक जगदीश सोंडगे यांच्यावरती कारवाई करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलोच्या मागे 2 रुपयांनी वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे. राज्यामधल्या तापमानाचा पारा वाढल्यामुळे विजेच्या मागणीमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. मुंबईमध्ये तब्बल 4,329 मेगावॅट एवढी विजेची मागणी आहे. उकाड्यामुळे एसी, पंखे, कूलरचा वापर देखील वाढलाय, त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. मुंबईमध्ये 22 मे 2024 रोजीचा टप्पा आज ओलांडण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड जलद मार्गावरती उद्या सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 मेगा ब्लॉक असणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे आणि वाशी या स्थानकांच्या दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक असेल. पनवेलमधल्या इस्रायल तलावाच्या जवळ झालेलं अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर हटवण्यात आलं. पनवेल महानगरपालिकेची कारवाई. मुंबई आणि कोकण परिसरामधल्या मराठी भाषिक बेडे इस्रायली समुदायानं समाधान व्यक्त केलं आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यामधील आळंदी म्हातोबा गावामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक झाली आहे. धक्काबुक्की आणि पिस्तूल दाखवत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा देखील विकास लवांडे यांनी संग्राम भंडारे यांच्यावर आरोप केला. माझ्यावरती हल्ला करण्यात आला, पिस्तूल दाखवलं आणि खात्मा करण्याची देखील धमकी दिली, विकास लवांडे यांचा हा आरोप आहे. वारकरी संप्रदायामध्ये शिरलेल्या मनुवाद्यांनी हल्ला केल्याचा देखील लवांडेंचा आरोप आहे. विकास लवांडे यांचं लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन. आरोपींना अटक करण्याची देखील मागणी. मला एकाने असं रिव्हॉल्वर दाखवलं लांबून आणि एकाने कमरेचा दाखवला. हे बघितलं का काय तुझा आम्ही खात्मा करणार आहोत, आमच्या गुरुमाऊलीला बोलतो काय. आणि मग संग्राम भांडारेने लगेच शाई ओतायला सुरुवात केली. बाकीच्या 2-3 जणांनी शाई माझ्या अंगावर ओतली. ती शाई होती का केमिकल होतं मला माहीत नाही आहे, परंतु माझ्या शरीराची आणि डोळ्याची सगळी आग होते. माझे कपडे सगळे काळे. मी येताना मग तिथे पाण्याने चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथं आलेलो आहे. तर आत्ता पोलिसांनी माझा इथे जबाब नोंदवलेला आहे. ज्या गुरूंनी आम्हाला शिकवण दिली त्यांना घुसखोर म्हणत असेल तर आम्ही सहन करणार नाही. विकास लवांडेंवरती शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारे यांची भूमिका निषेध म्हणून शाईफेक केल्याचं देखील स्पष्टीकरण. गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू. गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय. आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना, पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही. विकास लवांडे यांच्यावरती हल्ला करणाऱ्या संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, तर इतर 10 ते 12 जणांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला. 1959च्या शस्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल आहे. वारकरी संप्रदायामधल्या लोकांवरती सातत्याने टीका केल्यामुळे विकास लवांडेंवरती नागरिकांचा रोष आहे. आचार्य तुषार भोसले यांच्याकडून विकास लवांडेंवरच्या शाईफेकीचं अप्रत्यक्षपणे समर्थन, तर शरद पवार यांनी आता तरी बगलबच्चांना आवरावं, तुषार भोसलेंचं आवाहन. विकास लवांडेंवरती शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंच्या कृत्याचं आमदार संग्राम जगताप यांनी देखील समर्थन केलंय. हिंदू धर्माविरोधामध्ये बोलण्यासाठी कोण भाग पाडतं ते लोकांसमोर यायला हवं, संग्राम जगताप यांचं विधान. जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कोणीतरी त्याचा माणूस उठतो, त्यालाही कोणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कोणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कोणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल त्या कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो. अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं. आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे, तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली. विकास लवांडे यांची भूमिका योग्य आहे. वारकऱ्यांच्या नावाखाली भाजपच्या हिताची भूमिका घेत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप आहे.
शाईफेक करणाऱ्यांवरती कारवाईची दानवेंची मागणी. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो? प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंडेवर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारानं सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? विकास लवांडे यांच्यावरती झालेला हल्ला हा अत्यंत गंभीर आहे. आरोपींकडे हत्यारं देखील होती. सुदैवानं त्यांना दुखापत झाली नाही. आरोपींवरती कठोर कारवाईची गरज असल्याची सुप्रिया सुळेंची मागणी. संग्राम भंडारे आणि विकास लवांडे दोन्हीही एकसारखेच आहेत. शाईफेकीच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. तसंच जनतेचा विश्वास असलेल्या वारकरी संप्रदायाला राजकीय अड्डा बनवू नका, चव्हाणांचं आवाहन. आमच्या राष्ट्रामध्ये राहून आमच्या साधू संतांबद्दल अपशब्द वापराल तर असे कार्यक्रम होणारच. मंत्री नितेश राणे यांचं शाईफेकीच्या घटनेच्या संदर्भात वक्तव्य. तसंच ये तो सिर्फ झाकी है, पूरा पिक्चर बाकी है असं म्हणत राणेंनी इशारा दिलाय. अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत. आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचा आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं. मीरा भाईंदर शासकीय जमिनीच्या प्रकरणामध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. मिठागराची तब्बल 254 एकर जमीन राज्य सरकारनं गमावली. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात. इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा सॉल्ट वर्कच्या बाजूनं न्यायालयानं निकाल दिला. महाराष्ट्र सरकारनं 254 एकर जमीन 2 बिल्डर्सना दिल्याचा खासदार संजय राऊतांचा आरोप आहे. मीरा रिअल इस्टेट स्टेट इन्व्हेस्टमेंटचे मालक कोण? राऊतांनी सवाल केलाय. सरकार खटला मुद्दाम हरल्याचा देखील राऊतांचा संशय. हे 2 महावीर कोण आहेत ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे. अंदण आम्हाला सगळं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला. इथे इस्टेट कंपन्यांना दिली जाते. तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो. या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारला आहे. सरकारी जमिनीच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय आणि सरकारची भूमिका ही जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणारी आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा आरोप. जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावरती जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याची देखील प्रतिक्रिया. निर्णय दिल्यानंतर ते पुन्हा प्रकरण राज्य सरकारने लावून धरायला पाहिजे होतं. राज्य सरकारने लावून धरलं नाही आणि वेळकाढूपणा या सगळ्या प्रकरणामुळे झाल्यामुळे आज ही जमीन राज्य सरकारच्या हातून जाते आहे आणि प्रचंड नुकसान या सरकारचं होतं आहे असं माझं मत. भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील नोकर भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण असेल. जिल्ह्यामधील मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश. सहकार विभागाकडून शासन निर्णय देखील जारी. राज्यामधील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना हे आदेश लागू. सरकारच्या 2 GRमुळे 50% दिव्यांग बांधव हे मानधनापासून वंचित राहिलेले आहेत असा आरोप बच्चू कडूंनी केलाय. नेत्रहीन बांधवांनी नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचं कार्यालय गाठून आपली व्यथा मांडलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्यास 19 तारखेला मंत्रालयामध्ये पोहोचून आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा आरोप आहे. एकदा 40% प्रमाणपत्र अपंगत्वाचं भेटलं का तो त्या संजय गांधीचा खरं तर लाभार्थी ठरू शकतं. परंतु 2 GR काढल्यामुळं मागच्या काळात ह्या 50% दिव्यांग या मानधनापासून दूर गेलेले आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी मनावर घेऊन हे काम करावं. नाहीतर दुर्दैवानं आम्हाला 19 तारखेला
मंत्रालयात आंदोलन करावे लागेल, याची दखल त्यांनी घ्यावी.